यात्रा हजारो भक्तांची करती बाळूमामाच्या नावानं चांगभलचा जयघोष आणि त्या पवित्र वातावरणात घडलेली एक अशी घटना जी आजही लोक विसरू शकले नाहीत. मंडळी, ही कथा आहे देवाच्या प्रसादात झालेल्या चोरटेपणाची आणि बाळूमामांनी दिलेल्या कठोर शिक्षेची. त्या गावात, मेतके गावात मोठी यात्रा भरली होती. गावभर उत्साहाचं वातावरण होतं. दूरदूरवरून भक्त मंडळी बैलगाड्या, पायी चालत, काही जण डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन तर काही हातात नारळ फुलं घेऊन यात्रेला आले होते. मंदिराजवळ मोठा मंडप उभारला होता. भजन कीर्तन सुरू होतं. ढोल ताशांचा आवाज पूर्ण गावात घुमत होता. यात्रेतील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे बाळूमामाच्या नावाने होणारा भंडारा. मोठमोठ्या कालियामध्ये खीर शिजत होती. तब्बल 21 कायली खीर तयार होत होती. दुधाचा सुगंध, वेलचीचा वास आणि साजूक तुपाचा दरवळ सगळीकडे पसरला होता. भक्त मंडळी सेवा करत होती. कोणी लाकूड आणत होतं, कोणी पाणी भरत होतं, तर कोणी प्रसाद वाटण्यासाठी पत्रावळ्या मांडत होतं. त्याचवेळी एक भक्त मोठ्या श्रद्धेने 2 पोती फुटाणे आणि साखर घेऊन आला. तो नम्रपणे म्हणाला, "मामा, माझ्याकडून ही छोटी सेवा खिरीसाठी वापरा." त्यांची श्रद्धा पाहून सगळे आनंदी झाले. ते फुटाणे आणि साखर स्वयंपाक करणाऱ्या आचार्याकडे देण्यात आले. तो आचारी दिसायला साधा होता, पण मनात मात्र थोडा लोभ दडलेला होता. खीर शिजत होती. आचारी मोठ्या डावाने खीर हलवत होता. आजूबाजूच्या कोणी पाहिलं नाही. तो पाहून हळूच मुठभर फुटाणे तोंडात टाकायचा, थोडी साखर खायचा, पुन्हा काम करायला लागायचा. पहिल्यांदा त्याला वाटलं, अरे एवढंसं खाल्लं तर काय होतंय. थोड्या वेळाने पुन्हा त्याने लगेच तसेच केले. देवाच्या नैवेद्यासाठी आणलेली वस्तू आणि तीही चोरीने खाणं. पण मंडळी, देवाच्या दारात काहीच लपू राहत नाही. बाळूमामा दूर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती, पण त्यांची नजर सगळीकडे होती. कोण काय करतंय, कोणाच्या मनात काय चाललंय हे त्यांना क्षणात समजत होतं. आचारी पुन्हा एकदा साखर तोंडात टाकणार इतक्यात अचानक त्याचा हात थरथरायला लागला. डोळे फिरले आणि क्षणात तो जागच्या जागी कोसळला. सगळीकडे एकच गोंधळ उडाला. अरे काय झालं? पाणी आणा, उचला त्याला. लोक धावत आले आणि काही जणांनी त्याला उठवून बसवलं, पण त्याचं शरीर थरथरत होतं. चेहरा फटक पडला होता. तो बोलायलाही घाबरत होता. तेवढ्यात बाळूमामा उठले. सगळीकडे शांतता पसरली. मामा हळूहळू त्या आचारीजवळ आले. त्यांनी नजर कठोर झाली होती. मामा मोठ्या आवाजात म्हणाले, "देवाला नैवेद्यही झालेला नाही आणि तू आधीच प्रसादावर डल्ला मारतोस." सगळे स्तब्ध झाले. मामा पुढे म्हणाले, "ही खीर बाळू धनगराच्या नावाची आहे, हजारो भक्तांच्या श्रद्धेची आहे आणि तू चोरीने खातोस. देवाच्या दारात चोरटेपणा चालतो असं वाटतं का तुला?" आचारी घाबरून थरथर कापू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हात जोडून म्हणाला, "मामा, माझी चूक झाली, मला माफ करा." मामा म्हणाले, माणसाला बाहेरच्या जगात फसवणूक करता येईल, पण देवाला नाही. एक क्षणही श्रद्धेचा असतो, दानाही श्रद्धेचा असतो. प्रसादातला एक दानाही श्रद्धेचा असतो. त्यात लोभ मिसळला की शिक्षा ठरलेली असते. हे ऐकून तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. मामा पुढे म्हणाले, "सेवा करताना मन शुद्ध असलं पाहिजे. देवाकडे केलेल्या कामात स्वार्थ आला तर पुण्य नाही, पाप होतं." त्या आचारीला स्वतःची चूक समजली होती. तो मामाच्या पायावर पडून रडू लागला. मामा शांत झाले. त्यांनी त्याच्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "जा, पुन्हा अशी चूक करू नकोस. देव सर्व पाहत असतो." इतकं म्हणताच त्या माणसाची तब्येत हळूहळू सुधारू लागली. काही वेळात तो व्यवस्थित उभा राहिला, पण त्या दिवसानंतर त्याने आयुष्यात कधीही देवाच्या कामात चोरटेपणा केला नाही. मंडळी, ही फक्त कथा नाही, तर एक संदेश आहे. देवाच्या दारात श्रद्धा चालते, पण कपट चालत नाही. प्रसाद हा अन्न नसतो, तर तो आशीर्वाद असतो, आणि त्या आशीर्वादात जर लोभ मिसळला तर शिक्षा अटळ असते. बाळूमामा प्रत्येक भक्तांना स्वभाव ओळखत होते. कोण खऱ्या श्रद्धेने येतो, कोण खोट्या श्रद्धेने येतो, कोण मनात स्वार्थ ठेवतो, हे त्यांना लगेच समजत असे. म्हणूनच आजही लाखो भक्त विश्वासाने म्हणतात, मामा सर्व काही जाणतात. आजही मेतके गावात ही घटना सांगितली जाते आणि लोकांना शिकवण दिली जाते की देवाच्या दारात प्रामाणिकपणा सर्वात मोठा असतो. तर मंडळी, तुम्हाला ही सत्य घटना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच बाळूमामांच्या चमत्कारिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं.